मी कीर्ती स्वागत करते तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। आज बनवत आहे माधू माझ्या म्हणण्यावर एक केकची रेसिपी। तिने एकदम बेस्ट केक बनवला होता जो गव्हाच्या पिठापासून बनला होता आणि तेच केक मी तुम्हाला आज त्याच केकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की मला तो खूप आवडला आणि तुम्हालाही ते खूप आवडेल, म्हणून तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा त्या कमेंटमध्ये की कसा झाला तो केक। लेकरासाठी एकदम बेस्ट आहे। ही आहे माधू, हे आहे अगस्त्य इकडे बाय हाय कर। हां चला तर आपण करूया केकची रेसिपी। केकसाठी काय लागते? 1 वाटी पीठ घेतलं आणि जी वाटी घेतली त्याच वाटीने मैदा घ्यायचा। ठीक आहे। इथे आपण पीठ वापरलेलं आहे, ज्या वाटीने त्याच वाटीमध्ये मैदासुद्धा वापरलेला आहे आणि मेजरमेंट एकदम जरुरी आहे, कारण की मेजरमेंट जर तुमची थोडीशी पण चुकली तर केक पण बिघडू शकतो, म्हणून व्यवस्थित सगळे मेजरमेंट टाकायचे। आणि इथे आपण 1 चम्मच बेकिंग सोडा वापरलेला आहे खायचा आणि तेवढाच 1 चम्मच आपण इथे बेकिंग पावडर टाकणार आहे। चम्मच थोडा मोठा आहे तर बेकिंग पावडर हे आपल्याला थोडं कमी टाकायचं आहे। बेकिंग सोडा 1 चम्मच भरूनच टाकायचा आहे। आणि हे सगळे जे पीठ आहे हे आपल्याला 4 ते 5 वेळा छान गाळून घ्यायचे आहेत। आता ही सगळी प्रोसेस तुम्हाला समजली असेल। सगळे पीठ आपण 4 ते 5 वेळा छान गाळून घेतले, एकदा पेपरवर एकदा परातीमध्ये, असं करून आपल्याला हे छान गाळून घ्यायचं आहे। एक दिवस तू काहीतरी केलं होतं, पण ते म्हणजे असं बाय मिस्टेक तू गव्हाच्या पिठाजागी कोणतं पीठ टाकलं होतं? ज्वारीचं। तरी बेस्ट झालं आहे ना? पण ज्वारीच्या पण पिठाचं खूप छान झालं, की असं वाटलं नाही की तो गव्हाच्या पिठाचा आहे। आपण मैदा स्किप नाही का करू शकत? स्किप करू शकतो ना, पण मैदा जर स्किप केला तर तो कडक होईल। अच्छा, स्पंज येणार नाही। स्पंजीचा जो कणा येईल तो त्याला येणार नाही। ओके, हे आपलं आता 4 ते 5 वेळा चाळून झालं। आता 4 ते 5 वेळा काय चाळून घेतलं। आता हे आपण बटर आणलेलं आहे अमूलचं, 60 रुपीजवाला आणायचं आहे, म्हणजे हे एका कपच्या याला बरोबर होऊन जाते। आणि हे अमूल कंडेन्स मिल्क। ओके, आता हे जे बटर आहे याला रूम टेम्परेचरवर ठेवायचं, म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं। 1 घंटा आधी बाहेरच ठेवायचं, बाहेर ठेवायचं। आणि आता हे ते थोडं मेल्ट झालं, म्हणजे मेल्ट झालं ते टाकून द्यायचं आणि याला सगळंच यूज करायचं ना। मिक्स करायचं असं चांगलं, मिक्स करायची। या क्रीमला व्हाईट होऊ द्यायचं, ही येल्लो आहे ना, तिला चांगली अशी फेटायची व्हाईट येईपर्यंत। बरं, हे बटर आहे ना, हे झालं। आता याच्यामध्ये आपल्याला जेवढा गोड पाहिजे तेवढी याच्यामध्ये साखर टाकायची। बरं, ओके, आता आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण टाकू। आपण 4 चम्मच घेऊ, आपल्याला व्यवस्थित होऊन जाईल। 4 चम्मच ह्याच्यात साखर टाकली आहे, मिक्सरमधून काढलेली। तुम्ही याच्या जागी गूळ टाकू शकतात का? जॅगरी पावडर, हां जॅगरी पावडर पण टाकू शकतात। याला मिक्स करून घ्यायचं, याला छान फेटून घ्यायचं। जाग्यावर साखरच्या जाग्यावर तुम्ही जॅगरी पावडर पण टाकू शकता, देसी खांड पण टाकू शकता, आणि किंवा तुम्हाला जे वाटेल ते, पण त्याला छान फेटून घ्यायचं। आणि ते बटर आहे ना एकदम स्पंजी झाला पाहिजे, असं तुम्हाला त्याला फेटून घ्यायचं आहे। सगळं फेटून व्हाईट झालंय, हो बरोबर राईट। आता याच्यामध्ये आपण ही कंडेन्स मिल्क घेतली, कंडेन्स मिल्क हे अर्ध टाकायचं। अच्छा, हे 65 वाला आणलेलं आहे कंडेन्स मिल्क। हे तुम्हाला याच्यामध्ये अर्धी कॅन टाकायची, म्हणजे याच्यात 2 केक होऊन जातात, एका याच्यामध्ये 2 केक। हां बरोबर। यालाही छान फेटून घ्यायचं। दूध आहे त्याला थोडं कोमट करून घेतलं आहे, आणि कोमट दूध आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे। आता आपल्याला अर्धी वाटी दूध टाकायचं आहे। मोठा कुकर घेतला आहे, आणि हे जे कुकरचं झाकण आहे याची शिट्टी आणि हे रिंग काढून घेतलेली, याच्यासाठी आपल्याला हे
कुकरचं भांडं लागेल. गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण 1 वाटी मीठ टाकणार आहे आणि मीठ तुम्हाला डबल परत जेव्हा तुम्ही केक बनवसाल त्याच्यासाठी सुद्धा कामी येते, म्हणून यूजमध्ये येते. हां, तर हे असे मीठ टाकून घेतलं आहे 1 वाटी. या बॅटरमध्ये टाकून द्यायचं. असं छान मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे ना, स्मूथ बॅटर करा. जर दूध कमी पडलं तर टाकू शकतो. पाण्याचा पण थोडासा यूज करू शकतो. दूधच बेस्ट आहे. ह्याला असं छान हे बॅटर असं झालेलं आहे, एकदम हार्ड नाही. जर तुम्हाला दूध कमी पडत असेल याच्यामध्ये टाकायला तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता, पण याच्यामध्ये बॅटर हे असंच झालं पाहिजे, एकदम स्मूथ. त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं आणि त्याच्यात हे स्टँड ठेवलं आहे. असं स्टँड प्रत्येका घरी राहते. हे स्टँड ठेवून तुम्ही त्याच्यावर ते केक ठेवायचं. 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे, कारण की हे हीट होऊ द्यायचं आहे. प्री हीट झाल्यावरच तुम्ही त्याच्यामध्ये केक ठेवायचं. तर आपलं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता, पिस्ता, काजू, बदाम. मी फक्त काजू टाकणार आहे, मला काजूच आवडतात. आणि मध्ये आपण काजू मिक्स केले. आता याला आपण तूप लावायचं आहे. तूप जास्त नाही लावायचं, थोडंसं. थोडासा मैदा टाकायचा. मैदा टाकायचा कारण हे चिटकत नाही मग खाली, सगळीकडे लागला पाहिजे असं. उरलेला मैदा टाकून द्यायचा. आणि तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर अजूनच बेस्ट आहे ना, त्याच्यातही करू शकता. लगेच होईल. आता हे जे बटर आहे, हे बॅटर टाकून घ्यायचं. चमच होता नाही, याच्यात आपण छान टाकून घेतले सगळं बॅटर. आता याला छान टॅप करायचं आणि हे कुकरमध्ये जाणार आहे. याला कुकरमध्ये ठेवून द्यायचं आरामशीर. सांगशी नाही का तुझ्याकडे ते देवलं. हे काम आम्ही करू शकतो, गृहिणी. जी मी पहिली पोरगी होती पण आता गृहिणी झाली आहे आणि हे टेक्निक आम्हालाच येते. हो 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 हो. आता काय करायचं? काहीच नाही, याला मंद आचेवरती 30 मिनटं होऊ द्यायचं. 30 मिनिट. अच्छा, एकदम स्लो याच्यात आहे ना? स्लो याच्यात 30 मिनिटाचा टाईम लावायचा. जर हा 30 मिनिटात जर नाही झाला तर अजून 10-15 मिनटं होऊ द्यायचं. ठीक आहे. आता आपण 30 मिनिटाने हे ओपन करूया. याला झाकण लावून घ्यायचं आहे ना? हां, कुकरचं झाकण लावून घेतलं आहे, विदाऊट शिट्टी आणि विदाऊट ते काय म्हणतात त्याला, रिंग. आता किती वेळ ठेवायचं? 30 मिनिटं. 30 मिनिटं. जर तो 30 मिनिटात जर नाही झाला तर त्याला अजून 10-15 मिनिटं होऊ द्यायचं. म्हणजे 1 घंटाच. 1 तास आपल्याला ठेवायचं आहे. आत्ता वाजले 3:05 दुपारचे 3:05 झालेले आहेत आणि 3:30 वाजता आपण एकदा ओपन करून बघूया. नाहीच झालं तर 4 वाजता. ठीक आहे, नाही झालं तर अजून 10-15 मिनिटं होऊ द्यायचं. अजून 10-15 मिनिटं. मॅडम आहेत या, मॅडम आरे कॉलेजच्या, आणि जे आता माझी मॅडम बनली आहे, केक शिकवते. माझ्याकडून शिकली होती खूप साऱ्या रेसिपीज. ही जी रेसिपी आहे ही माझ्या वहिनीकडून शिकलेली आहे, ही माझ्या स्वतःची नाही आहे. जेव्हा वहिनीने केक बनवला होता तेव्हा मला त्यांचा हातचा खूप आवडला. त्यांना म्हटलं मी मला शिकवा, मग मी त्यांच्याकडे शिकली हा केक. वा वा वा. तर ही रेसिपी आहे पूनम वहिनीची. स्पेशल थँक्स फॉर हर. त्यांच्याकडून ही शिकली आणि हिच्याकडून मी शिकली. अशीच प्रोसेस चालत राहो. माझ्याकडून तुम्ही खूप काही शिकसाल.
आजला आपण इथे ठेवलं होतं कुकरमध्ये आणि मधात ओपन करून पाहिलं होतं तेव्हा झालं नाही म्हणून 40 मिनटं हे आपण केक ठेवला आहे याच्यामध्ये. आता केक मस्त फुगलेला आहे बघू शकता तुम्ही. हे पा याला स्पंजपणा जर आला तर हा केक आपला झाला. स्पंजी जर नाही झाला तर केक नाही झाला. बेटर वगैरे जे आहे ते जमलं नाही. झालं. याच्या चाकूला आता आपल्या बॅटर लागलं नाही आहे म्हणजे हे केक झाले आहे मस्त. याला आता बंद करून घेऊ आपण हे गॅस. बघू शकता आपण इझिली निघालंय. त्याला थंड होऊ द्यायचं आणि आता मग याच्यामध्येच हे थंड होऊ द्यायचं. झाकण लावूनच ठेवायचं. दुसऱ्या कुकरचं लावलं. हां थोड्या वेळ आपण याला असंच ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. थंड झाला आहे आणि फुगला होता केक. आता छान दबला. आता आपण याला बाहेर काढायचं. स्मेल येत आहे याचा एकदम असा लहानपणी खायची तसाच. लहानपणी खायची. मग ला हे एकदम इझिली निघाला. एकदम इझिली ना. त्याला चाकूनं मी डिमोल्ड केलं ना काही बस एकदम एकदम छान सेंट येत आहे. हे दक्षलाच कापू दे. ए दक्ष. आता दक्षचा वाढदिवस आपण साजरा करू. जी केक तयार झालेला आहे याचा स्मेल इतका छान आहे काय सांगू मी तुम्हाला. आणि आता आपण एक केक कट करूया छोटी पार्टीकडून आपली केतकी आणि दक्षकडून. पार्टी आता केक कट करणार आहे. थांबा कर दक्ष केक. पकड ना बे. तर धर केक. हा करा कापा पटकन. चला सगळे पकड. पटकन हां. असं तयार झालेलं आहे बघा. एकदम स्पंजी आहे आणि या लेकरांना राहायला नाही जात आहे म्हणून आपण देतो त्यांना. घे लवकर. केतकीला दे आता. घे खा. हां कसा झाला. गरम. कसा झाला. केतकी कसा बनला. हे तर सुराडा. यम्मी यम्मी यम्मी. खाऊ ना राहू द्या. तू बी टेस्ट कर ना. हे घे. छानच बनली. कॉन्फिडन्स पाहिजे. एकदम छान. जास्त गोड पण नाही. एकदम बढिया रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला. लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.